दर्जा दिला होता. 19ला मी काही देण्याची काही तशी गरज नव्हती, कारण मी मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. पण आम्ही बाळासाहेबांचे पुत्र, शब्दाचे पक्के. त्यांना बोलून सांगितलं की शब्द दिला होता, तुम्ही विसरला असाल, मी नाही विसरणार, मी विसरलो नाही, जा आणि मंत्रिपदाची शपथ घ्या. घेतली शपथ आणि पळाले. नाही, तो त्यांचा विषय, तो त्यांचा विषय. त्या गद्दाराचं करायचं काय हे म्हटल्यानंतर तुम्ही म्हणता खाली डोकं वर पाय. पण ज्याला डोकंच नाही ते डोकं कुठलं आणि पाय कुठले हेच कळत नाही, त्याचं करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. बिंडोक माणसाचं करायचं काय हा प्रश्न आहे. मला तुम्हाला भेटून मी राजनकडे जाणार आहे जेवायला. अरे टाळ्याने वाजवल्या. पण मला थोडी राजन भीती वाटते, येऊ की नको. कारण मी येण्यापूर्वी ऑनलाईन बातम्या वाचतो. तुम्ही जेवणाला आमच्यासाठी काय मेनू केले ते पण ऑनलाईन आलेलं आहे. आलंय ना, वाचलं ना, पुरणपोळी, मोदक, हे ते. आता आम्ही गेल्यानंतर पुन्हा त्याचा खर्च मांडायला ते नालायक अधिकारी तुमच्याकडे आले तर माझी जबाबदारी नाही. नाही, अशी जबाबदारी टाळणार नाही, तुमची पूर्ण जबाबदारी माझी आहे. पण नीच माणसं कशी असतात हे राजांनी मला दिले. त्यांच्या घरी ते कुठे हे तेव्हा त्यांच्या घरी आल्यानंतर, कारण अडकवायचं नाही याला, मग ती मालमत्ता किती, म्हणजे तुमचा लोकप्रतिनिधी किती भ्रष्ट आहे, त्या भ्रष्टपणामध्ये त्यांनी जी किमती लावलेल्या आहेत, लाकडी चेअर व बाळासाहेबांचा फोटो, म्हणजे बाळासाहेबांची जी खुर्ची, ज्या खुर्चीने कुठे, हा फोटो इकडे आहे, ही बाळासाहेबांची खुर्ची, त्याच्यात बाळासाहेबांचा फोटो आहे. पण ज्या